फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो दिवाळीचा पाडवा आहे आणि सोन्यासारखी जोडी आज लोकमतच्या ऑफिसला पोहोचली आहे. सो खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये. आणि जरी ही सोन्यासारखी जोडी असली तरी यांचे मतभेद किती होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून हे आज आपण बघणार आहोत. आणि पाडवा आहे, सो पहिलं काय गिफ्ट दिलं आणि देणार आहे? गिफ्ट अजून नाही दिलंय पण देईन, काहीतरी विचार केलाय. तू काय म्हणाला होतास? तिने मला विचारलं होतं तू मला काय गिफ्ट देणार आधी. म्हटलं मी तुला ना स्पेस देणार. वेळ आणि तुझी स्पेस. जगातला कुठलाही नवरा देत नसेल ते मी तुला देणार अभिज्ञा. वेळ आणि स्पेस. सो तू हॅपी आहेस या गोष्टी? माझ्या मते हे खूप चुकीचं बोललायस तू, कारण की आता प्रत्येक नवरा हेच बोलेल की बाबा तुला काय पाहिजे, माझा वेळ पाहिजे. बट नेकलेस देणं सोन्याचा किंवा वॉच देणं हे खूप कॉमन आहे. म्हणजे उगाच ते दाखवल्यासारखं वाटतं असं मला तरी वाटतं. हां ॲक्च्युली म्हणजे आय एम हा खरं तर ही डझंट बिलीव्ह इन व्हेरी मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये त्याला फार. आणि पाडवा कशाला पाहिजे, काही जर वस्तू द्यायची मी असंही देऊ शकतो. ह्याच्यामुळे मी सणांच्या वेळेला ह्याच्याकडनं काही एक्सपेक्ट करत नाही, कारण मला इतर वेळेसच एवढं येत राहतं की अशा वेळेला जरी त्यांनी वेळ आणि स्पेस दिलं तरी म्हणूनच मेहुल आयुष्यात आहे. हो, म्हणूनच मेहुल आयुष्यात आहे बाबा. हो, खरंच. पण आय एम गोइंग टू रिसीव्ह समथिंग, आय नो इट फॉर अ मॅटर ऑफ फॅक्ट. आणि ते सरप्राईज कदाचित मला माहिती पण मी सांगणार. बरं, पहिली दिवाळी आहे, सो कशा पद्धतीने सेलिब्रेशन होत आलं, कशा पद्धतीने काय काय प्लॅनिंग्स आहेत? तू सांग आधी काय प्लॅनिंग. मला असं वाटतं सगळ्यात मोठा प्लॅन आमचा म्हणजे सकाळी लवकर उठणं आणि उठणं लावणं इथपासून आमचा प्लॅन सुरू आहे. पण पैंच्या घरी सकाळी उठून त्याच्यानंतर काहीतरी रांगोळी काढतात दरवाजाच्या समोर आणि त्या रांगोळीमध्ये पुरुष उभे राहतात आणि काहीतरी ओवाळलं जातं त्यांना. मग ओवाळणी दिली जाते बायकांना. त्याच्यानंतर पोह्यांचे 2 पदार्थ होतात, एक गोड एक तिखट. दॅट इज फॉर नाश्ता आय बिलीव्ह. आणि त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन आणि त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी ना, ज्या दिवशी आहे पहिल्या दिवशी ओवाळणी फक्त. ओके, पहिल्या दिवशी ओवाळणी. आणि त्याच्यानंतर अजून काहीतरी काकू मला म्हणाल्या होत्या, अजून काहीतरी तुमच्यामध्ये करतात, ते मला आता आठवत नाहीये. पण असा साधारण एक म्हणजे दे प्लॅन टू गो फॉर लंच ऑर समथिंग लाईक दॅट. पण आता सगळेजण दिवाळीचा पहिला दिवस इज कारण लक्ष्मीपूजन नेक्स्ट डे असतं. फर्स्ट डे सगळी एंटायर फॅमिली आम्ही बाहेर कुठेतरी जेवायला. पण आता सिन्स इट इज म्हणजे आपल्याला परिस्थिती माहिती आहे, सो आम्ही घरात करणार आहे. आम्ही करंज्या करणार आहोत. मी आणि काकूने ठरवले ओल्या नारळाच्या करंज्या तू करणार किती आहोत. करणार आहेस? तू किती करणार? नाही, मी करते. 1 मिनिट, मी करते. फक्त मीठ कमी पडतं माझ्याकडनं. मिठाचा अंदाज अजूनपर्यंत खरंच म्हणजे तू यू शुड लर्न मीठ किती टाकायचं. कारण आताही खूपदा ती कित्येकदा जेवण बनवत असते, ती मीठ टाकायला मला बोलवते. हो, हे खरं आहे. मला नाही येत अंदाज. आता मी काय करू? कधी कधी काय होतं माहितीये, मीठ जास्त पडतं, कधी कधी कमी पडतं, किंवा कधी कधी मीठच असतं त्याच्यात, बाकी काहीच नसतं. तुझं बॉडी सॉल्टच एवढं आहे ना की तुझ्या बोटातनं पण मीठ पडतं. मॅगी सारखी गोष्ट खारट कशी होऊ शकते? कारण त्याच्यात तर आहे ना मीठ, पण ही काहीतरी उगाच त्याला एनहॅन्स करण्यासाठी. हे बघ, मी काहीतरी प्रेमाने काहीतरी वेगळं करायला जाते आणि ते माझ्याच अंगाशी येतं. थोडक्यात सांगायचं, मीठ नाही टाकायचं, ते असतं मॅगीच्या त्या पाउच मध्ये, असू दे प्रीमिक्स मध्ये. तर हो, ह्याला मीठ टाकायला खारट म्हणजे मॅगी पण खारट होते. इट वॉज नॉट खारट, त्याच्यात चीज होतं. आणि मला ते नंतर लक्षात आलं की चीज असताना तुला पुन्हा अभिज्ञा मीठ टाकायची गरज नाहीये. पण हे करून झाल्यावर कळलं. पण दॅट इज ओके. चांगलं लागलं ना. नाही, ते नंतर तू ते बरोबर रेक्टिफाय केलं त्याच्यानंतर. आणि मग ते माझे सगळे पदार्थ असेच असतात. पहिले ते अत्यंत गणतात आणि त्याच्यानंतर ते उत्तम होतात. सो करंज्या सुद्धा आय होप पहिल्या त्या गणल्या नाही पाहिजेत. नाही, मीठ नाही. ओल्या नारळाच्या गोड करंज्या, साखर जागी पिठी साखरच्या जागी मीठ.
नाही पण आई आहे ना बघायला, त्यामुळे हो जरा आई विल बरोबर तिला गाईड करेल. आई तुम्ही थांबा, मला माहितीये आई तुम्ही थांबा, मी करते. नाही, असं माझी करून. सासू खूपच स्वीट आहे. शी इज अ स्वीट हार्ट. म्हणजे जरी मी मिठाच्या करंज्या तिला दिल्या ना तरी ती म्हणेल हे खूपच छान, दिस इज सो डिफरंट, हे किती गोड आहे, किती छान आहे, वेगळं आहे, काहीतरी वेगळंच केलं आम्ही. हो, ती हो ती माझी सासूच अशी आहे. आणि हेच हे खवट खोबरं इकडेच आहे. सासू नाही माझी सासू आणि फार पप्पा गोड आहे. पण पप्पा पण तुला सोडणार नाही तू असं काही विचित्र काही केलं. हा हे काय या कुठल्या करंज्या आहेत? वेगळ्या प्रकारच्या करंज्या, त्यापेक्षा नको करूच अभिज्ञा. Sort of. सॉर्ट आउट आपण बाहेर ना आणूया, तू नको करू, भानगडीत नको. म्हणजे आमच्याकडे म्हणजे मेहुलच्या घरी असं टिपिकल असं काहीच नाहीये की यु नो तू आता नवीन सून आहेस तर घरात काहीतरी केलंच पाहिजे, मग हे पहिला तुझी दिवाळ सण आहे सो घरात तू काहीतरी तुझा पदार्थ केलाच पाहिजे. एव्हरीबडी सुपर चिल. पण ते माझ्यातच एक जे आहे ना की मला करायचं ते कधी कधी माझ्या अंगाशी येतं. पण ठीक आहे, आपण माणूस म्हणून चुकांमधून शिकतो की नाही पूजा. सो मी पण पण माझ्या एकदा चुकांमधून दोनदा नाही ते तिचं काहीतरी आहे. मी आता क्लासेस शोधतोय जिकडे मीठ किती टाकायचं आणि प्रमाणात कसं टाकायचं ते. मी ते- या व्हिडिओच्या खाली ना कमेंट्स येणार की मिठाचं प्रमाण असं करायचं असतं, असं मोजायचं असतं, नाही, मी तिला किंवा विचारलं तू चमच्याने टाकतेस का, म्हणून ते जास्त पडतंय का, मग हाताने टाकत जा म्हणजे ते किंवा बरोबर. तो मिठाचा चमचा छोटा हा, कर. काहीतरी एक शिकायला पाहिजे पण. बरं मिळू, मग तुला आतापर्यंत सगळे पदार्थ खारट किंवा बेचव असेच मिळाले? नाही सगळे नाही, पण जेव्हा ती मेहुल यार खूप एक्साइटेड असते की मी आज तुझ्यासाठी काहीतरी बनवलंय म्हणजे मला 2 मिनिटं वाटतं ओके. त्याला धडकी भरते एकतर. हो तू बनवणारच त्यांनी नाही, पण आता एक गेल्या आठवड्यापासून का गेल्या आठवड्यापासून मी तिला आणले तू बनव, मीठ टाकू नको, त्यासाठी तू मला बोल, मी येऊन टाकतो. सो ते एक ठीक आहे, म्हणजे सोल्युशन आहे सगळ्या गोष्टींना. हो आम्ही सोल्युशन काढतो. आम्ही जरी इम्परफेक्ट असलं तरी आम्ही सोल्युशन काढतो. बरं किती इम्परफेक्ट आहेत हे जाणून घ्यायला नक्कीच आवडणार आहे दोघांच्याही. म्हणजे सगळ्याच गोष्टी तू राईट म्हणशील तर तो हो हो म्हणजे ठरलेलं इथून आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत. तुमच्या हो. कुठल्या गोष्टी मॅच होतात का, मला हे आज जाणून घ्यायला आवडेल. नाही म्हणजे तू हे जे राईट अँड लेफ्ट म्हणतेस ना, मला असं वाटतं की आम्ही दोघं जेव्हा केव्हा आम्ही फार कमी भांडतो खरं तर. हे वाद आहेत, हे टाइमपास वाद आहेत, प्रेमाचे वाद. प्रेमाचे वाद आहेत. आणि भांडणं आमच्यात सगळी भांडणं नाहीच होत. नाही होत आमच्यात. कारण आमच्यात जेव्हा केव्हा भांडणं होतात तेव्हा ती फक्त एक तिराहित व्यक्ती म्हणजे तो विषय तिसऱ्या माणसामुळेच होतात. म्हणजे आम्ही असं भांडत नाही की मेहुल तू असं का केलं, अभिज्ञा तू असं का केलं, की नाही मला तू हे केलंस ते आवडलेलं नाहीये. मेहुलचं नेहमी म्हणणं असतं तू तिला का नाही बोललीस किंवा तू त्याला का नाही बोललीस, तू एवढी मवाळ का आहेस, तू एवढी लेटगो का करतेस, नाही तू ह्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे. सो इन शॉर्ट आम्ही जेव्हा भांडतो तेव्हा आम्ही फक्त एकमेकांच्या हितासाठी किंवा आम्हाला दोघांनाही ज्या गोष्टी कदाचित दुनियादारीमध्ये कळत नसतील, जो अँगल मला कळतो तो त्याला कळत नाही, त्याला कळतो तो मला कळत नाही, सो आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावरनंच आमच्यात भांडण होतात. बाकी आम्ही एकमेकांवरनं आजतग्यात भांडलेलो नाही आहोत, आजतग्यात अजिबात हां, नाही. बिकॉज आय थिंक वी हॅव म्हणजे जसं तुला माहिती आहे पूजा, सर्कमस्टन्सेसमुळे वी हॅव एक्सेप्टेड. म्हणजे आमची रिलेशनशिपची सुरुवातच तशी झाली की आम्ही जसा तू आहेस तसं जर मी एक्सेप्ट करायला तयार आहे तरच आम्ही एकमेकांना लग्नासाठी होकार दिलाय, ऑन दॅट बेसिस ओनली. आणि अशा काही गोष्टी आमच्या दोघांमध्ये नाहीच आहेत. आमच्या क्वालिटीज एकतर खऱ्या तर एवढ्या सिमिलर आहेत की आम्ही फार होमली आहोत दोघंही. आम्हाला कुटुंबामध्ये रमायला भयंकर आवडतं, मित्रमंडळी भयंकर आवडतात. सो तशा आमच्या ज्या आवडीनिवडी आहेत, इवन स्पेंडिंग टाईम टुगेदर, आम्ही जस्ट एक मूवी बघत बसलो 3 तास, आम्हाला कळतच नाही आमचा वेळ कसा जातो. सो अशा आमच्या सगळे म्हणजे आमचा जो स्वभाव आहे तो आम्ही दोघांनीही जाणून एक्सेप्ट करून, अँड दॅट इज वेन वी तिकडनं आमच्या लग्नाची खरं तर सुरुवात झाली. आणि तसं मेहुलमध्ये असं काहीच नाही आहे की जे मला असं वाटतं आय वुड वॉन्ट टू चेंज, एक्सेप्ट की तो रूम नाही साफ ठेवत, पण गाड्या साफ ठेवतो मी. पण गाड्या साफ ठेवतो. आणि मी गाड्या नाही साफ ठेवत, मी रूम साफ ठेवतो. बॅलन्स आहे, balance आहे. सो दॅट इज व्हॉट वी डू. मग
तो मला सांगत नाही की तू गाडी का नाही साफ ठेवलीस, तो चुपचाप करतो. आणि मी त्याला सांगत नाही की तू रूम का नाही साफ ठेवलीस, मी चुपचाप. गाडी घेऊन गेली की ती आल्यानंतर एवढी घाण असते, मला एक माहित घाण नाही काय. विण असते मेहून. म्हणजे मला कळतं नाही माती का येते गाडीच्या आत, कुठनं येते अरे माती? पाऊस पडल्यावर मातीच येणार बाळा. पाऊस फक्त तुझ्या अंगावर नाही ना पडत, इतर सगळीकडे सगळ्यांना ती पडत असतो, तसं त्यांच्याकडनं कधी नाही असं होत. बरं तू अशा ठिकाणी शूटला जात नाही की एकदम तिथे चिखल आहे आणि माती भरपूर आहे, तू काय जीव चौपाटीला वगैरे जाऊन आली आणि काडेपेटी आज नाव तुझं सकाळपासून. नाही म्हणजे बेसिक आहे राईट, मी पण ऍग्री आहे त्याच्यावर. हा माझं तू जरा- जीवला जाऊन आली ते माती गाडीत येणं अपेक्षित आहे, पण अरे पण मला गाडी हा जो प्रांत आहे ना तो माझ्यासाठी फार नवीन आहे, कारण नाही, आय हॅव गाडीचा नेव्हर. दरवाजा आपण ओपन केला की तिकडे फुटबोर्ड असतो. सो माझं म्हणणं ते फुटबोर्डला तुमचा ते जस्ट बिकॉज इट इज फुटबोर्ड त्याच्यावर पाय नसतो ठेवायचा, आपण पाय आत ठेवतो, तिकडे असा मातीचा थर असतो. मी सांगते मला गाडी हा प्रांत माझ्यासाठी फार नवीन आहे. मी गाडी साफ ठेवणं हा माझा पूर्ण माझ्या कामाच्या व्यापात हा माझा क्रायटेरियाच नव्हता पहिली गोष्ट. आत्ता मी करायला लागले कारण मला हे सगळं कळायला लागले की हां दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण ट्रॅफिकमध्ये नाही म्हणलं तरी 4-5 तास घालवतो दिवसातले, आणि जिकडे घालवतो ती आपली जागा साफ पाहिजे. आय अग्री टू दॅट अँड आय एम वर्किंग ऑन इट. सो कळलं मला आता ती रिक्षाने आणि car travel करते. प्रॉब्लेमच नाही ना गाडी मग तू वापरायची. बोलायचं पण समजा ती माती का आत येते किंवा काय, मी रिक्षाने ट्रॅव्हल करते सगळ्यात बेस्ट. सिम्पल. सो मला फोनही बोलता येईल, सगळ्याच गोष्टी करता सगळ्याच येईल. गोष्टी करता येतील, हवा खाता येईल. पण रिक्षा का, चिड ओला उबेर सारख्या या अवेलेबल आहेत? नाही, सगळीकडनं हवा येते ना रिक्षामध्ये. आणि कसं होतं की गाडीत एसी असतो. एसी नाही आवडत मला. ह्याला विचार, हो नाही आवडत तिला. मला अजिबात एसी नाही आवडत. रात्री पण मला असं रोज रात्री मेहुल जेव्हा मित्रांना भेटून वगैरे येतो किंवा घरीच असतो, जेव्हा मी गाद्या घालायला घेतो तेव्हा माझं असं वाक्य असतं मेहुलला, आज किती छान आहे ना वेदर. म्हणजे आय वॉन्ट टू टेल हिम प्लीज एसी लावू नकोस, आज खूप छान आहे. मी त्याची मनाची तयारी करत असते. 4 थेंब पाऊस पडला की इथं म्हणणं असतं वेदर किती छान आहे ना, आज किती प्लेझेंट आहे. मला अजिबात नाही आहे, घाम येतो आहे, गरम होत आहे आणि बाहेर 32 डिग्री आहे, त्यामुळे एसीला एसी तर लागेल. आणि हा खूप एसी, ह्याला खूप एसी. बरं मेहुल, हिच्याकडून आम्ही लव्ह स्टोरी ऐकली आहे, पण मला नक्कीच आवडेल तू कशा पद्धतीने म्हणजे तुझ्या मनाची तयारी की येस अभिज्ञास भावेसारखी मुलगी माझ्या आयुष्यात मला लाईफ पार्टनर म्हणून पाहिजे. एवढा विचार नव्हता केला खरं तर, पण कॉलेजमध्ये आम्ही ऑलरेडी एकमेकांना ओळखत होतो आणि त्याच्यानंतर अनेक वर्षांच्या म्हणजे आम्ही मध्ये अनेक वर्ष एकमेकांच्या संपर्कात नव्हतो, पण अचानक काही कॉमन फ्रेंड्स आणि त्यांच्यामुळे आम्ही भेटलो. आणि भेटल्यानंतर आय थिंक मित्रांनीच खूप आम्हाला सुचवलं, सांगितलं आणि त्यानंतर आम्ही विचार केला आणि दॅट्स हाऊ वी बोथ वर इन सच अ फेज की आम्हाला स्वतःला त्या फेजमध्ये पुन्हा जायचं. आम्ही दोघंही मेंटली फार प्रिपेअर्ड नव्हतो, पण आमच्या मित्रांनी सुचवलं की तुम्ही लग्नच नाही करणार आहात का, तर गोष्ट वेगळी आहे. यु नो इट इज अ डिफरंट थिंग. तुम्ही लग्न करणार आहात, तुम्ही सेटल होणार आहात ना, फक्त जस्ट गिव्ह इट अ ट्राय की तुम्ही एकमेकांना समजू शकता का, तुम्ही एकमेकांना बेअर करू शकता का, आणि तुमचे कॉमन पॉईंट्स आहेत का. आणि मग त्याच्यानंतर आय थिंक आधी थोडंसं फोर्सफुली नाही म्हणता येणार, पण थोडासा विचार करणं त्या अँगलने झालं, पण नंतर इट जस्ट हॅपन. म्हणजे पण कोणी तो त्याच्यानंतर मेसेज किंवा बोलणं समोरासमोर कोणाचं झालं? नाही असं काय रे तू मेहुल, असं काही म्हणजे इथे असं आपण पिक्चरमध्ये बघतो ना पण picture तसं पण एक असतं ना. प्रपोज बिपोज असं काही नाही, नाही, तसं काहीच बिडग्यावर नसतं. बसून वगैरे नाही, असं काही प्रकार तसं झाला काहीच नाही, पण मॅच्युअरली बोलणं माझ्याकडनं मी आधी केलं की काय पण वाटतं तुला. हा काय पहिले शब्द काय होते की काय मी खूप ब्लंट आणि फ्रँक आहे, त्यामुळे मी म्हटलं की तू जर रोमॅन्स वगैरे एक्सपेक्ट करत असेल तर इकडे 0 आहे. 0. डायरेक्ट टू द पॉइंट. Okay. की मला असं वाटतं की लग्नासाठी मला असं वाटतं की तू एक लाईफ पार्टनर म्हणून मला आवडशील, पण तरी आपण वेळ देऊया. पण तुला काय वाटतं, डायरेक्ट टू द पॉइंट. बरं, पहिल्या लग्न झाल्यानंतर अलिबागला जाणं आणि अलिबागमध्ये ते फोटोशूट करणं बीचवर, दॅट वॉज कोइन्सिडन्स ना. दॅट वॉज ते कशा पद्धतीने मॅनेज केलं आणि कशा पद्धतीने? ॲक्च्युली आम्ही त्या ब्रँड बरोबर शूट करणार होतो
आणि त्याच्यानंतर माझं शूट सुरू होणार होतं इमिडिएटली. सो माझ्याकडे होते ते फक्त 4 ते 5 दिवस. सो त्यांचं म्हणणं होतं की तसंही आपण एनिवे शूट करणार आहोत, तुम्ही छान लोकेशनवर आहातच, तर आम्ही तिकडे येऊ का. माझं असं झालं की मेहुल म्हणाल नाही नाही ठीक आहे त्यांना येऊ दे, पण फक्त त्यांना लवकर यायला सांग सो दॅट वी रॅप अप अ लिटल अर्ली. ते लवकर म्हणजे किती लवकर आले? सकाळी 6 वाजता आले. 6 वाजता आले आणि आम्ही झोपेत, आणि ते सकाळी 6 वाजता आले. मग आम्ही रेडी 6 वाजता मला आवाज आला म्हणून मी उठून जरा बघितलं कोण आहे, तर मला मी हिला उठवलं, म्हणलं बघ ते आलेत. असे 5-6 जण कॅमेरा घेऊन असे बाहेर फिरत होते, फ्रेम सेट करत होते कुठे करायचं आणि काय. आम्ही उठलो. सो तू आता कॅमेरा फ्रेंडली झालायस ऑलमोस्ट, म्हणजे कॅमेरा तुझ्यासाठी खूप एक लांबची गोष्ट होती, पण आता झालायस हिच्यामुळे. हो झालं. आणि तिने म्हणजे ते केलं पण आहे मला Yes. की ते आता करावंच लागेल, म्हणजे आता देयर इज नो अदर. हां, म्हणजे मी त्याला म्हणलं की हे बघ माझं अख्खं करिअर फक्त कॅमेऱ्याच्या भोवतीच फिरतं, त्याच्यामुळे तुला त्याला एक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे आता व्हिडिओज काढणं किंवा फोटोज काढणं, ही इज नॉट समबडी हू डज दॅट. म्हणजे त्याला फार काढायला आवडत नाही, पण काढल्यावर तो असा स्माइल करत बघत बसणार त्याच्याकडे. ही विल अडोर इट. पण ते काढेपर्यंत त्याची नाटकं असतात. नाही नाही मी नाही काढणार, मी नाही करणार, कशाला पाहिजे फोटो, मी नाही काढणार. तिच्या एवढं मी नाहीच काढत. हां, माझ्या एवढं तू नाही करणार. आता गाडीतनं पण येताना बहुतेक 20-25 फोटो काढले असतील. म्हणजे मी तिला सांगितलं मॅप लाव, ते कुठे जायचं ऑफिस ते बघ, आणि एक 20 फोटो. मला आवडतात काढायला फोटोज, आणि कोणासाठी म्हणून नाही, मला स्वतःसाठी आवडतात. म्हणजे तुला माहिती आहे मी पोस्ट फार कमी करते गोष्टी, पण माझ्याकडे जर खजाना तू बघितलास तो खूप असतो. दॅट इज बिकॉज आय लाईक प्रिझर्विंग. खजाना कधी कळतो माहिती, जेव्हा वेन यू चेंज फोन्स ना, जेव्हा त्याचा डेटा जो ट्रान्सफर होत असतो ना, तेव्हा आम्ही 6 तास मला वाटतं तू काहीतरी चांगलं बोलणार होतास. हे पण चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना ही आहे. पण. कारण खूपदा काय होतं ना, काही फोटोज मला हवे असतात जे माझ्याकडे नसतात. सो मला हिची मदत होते त्याच्यात, कारण तिच्याकडे ते असतात. म्हणजे फोटोजेनिक, सो ते तारीफच करतो आम्ही सगळेजण तुझी की येस तू फोटोजेनिक आहे, तू फोटो अजून काढावे. 100च्या वेळी 200 वर ये, म्हणजे 20-25 का काढले, 50-100 तरी व्हायला पाहिजे. कसं होतं माहितीये, ह्या सगळ्याची किंमत केव्हा कळते, जेव्हा आपल्याला एखादी मेमरी कुठेतरी आपण असतो, समजा एखादं फंक्शन आहे, काही आहे, आणि ती मेमरी आपल्याला त्या फोटोमध्ये दिसते ना, आणि त्याच्या मागचे पुढचे मोमेंट्स आपल्याला जेव्हा आठवतात, तेव्हा त्या फोटोची खरी मजा आहे. आणि आय थिंक ठीक आहे, बाकीचं फोटोज काढणं किंवा रील्स करणं वगैरे सगळं ठीक आहे, आपल्या एन्जॉयमेंटसाठी, आपल्या करमणुकीसाठी आपण करत असतो, पण माझा मेन मोटिव्ह हे सगळं करण्याच्या मागे फक्त तोच असतो. आय वॉन्ट टू कॅप्चर मेमरीज. हे झालं फोटो सेशनचं, पण लग्नाच्या वेळेला ज्या पद्धतीने मॅडमचा तामझाम होता की मला हाच कलर पाहिजे, सगळ्यांपेक्षा वेगळाच पाहिजे, माझी वेडिंग डेफिनेटली वेगळी, हे प्रत्येक मुलीला वाटतं. दॅट्स नॅचरल. जेव्हा तिने तो कलर सुचवला होता तेव्हा मी तिला म्हणलं आपण खूप कॉमेडी दिसणार आहोत, आणि आजपर्यंत हा कलर कधीच कोणी घातलेला नाही आहे, तू विचार कर. नाही 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 हेच हेच हेच. सो मी एक मनाची तयारी केली होती की ठीक आहे आपल्याला कॉमेडी दिसायचं, म्हणजे इट्स ओके, आता लेट इट गो. पण दॅट टर्न्ड आउट टू बी व्हेरी नाईस. तो खूप ॲप्रिशिएट झाला आणि ते छानही दिसून आलं. खूप छान दिसलं, खूपच छान दिसलं. आणि जेव्हा ती सुरुवात होती लग्नाची आणि जेव्हा मॅडमचे प्लॅन्स होते तेव्हा की अरे देवा आता हे कसं झेलणार. खूप होते प्लॅन्स, खूप म्हणजे खूप वेगळ्या लेवलला होतं, पण ते मी खूप टेम डाऊन केलं. आणि ऑब्व्हियसली तेव्हा कळलं पण तुला काय येऊ दिलं नाही मी. येस, ते मी खूप लग्नात. बरं, काही रॅपिड फायर राऊंड्स आहेत तुमच्या दोघांसाठी. सो मेहुल, काही प्रश्न तुझ्यासाठी आहेत. सो तू अभिज्ञाला ओळखलं असशीलच एवढ्या वर्षात, राईट? 15 वर्ष बेटर ओळख मला. अभिज्ञा, तुला महातेरीमध्ये छान दिसत, तुला आवडली का पवित्र रिश्ता? तुला पाहते. सो नेगेटिव्ह कॅरेक्टर? नेगेटिव्ह कॅरेक्टर दिसायला आणि व्हॉट अबाउट द कॅरेक्टर? तो पवित्र रिश्ताचा कॅरेक्टर, पण तोही नेगेटिव्ह साधारण, पण इट इज व्हेरी घरगुती. घरगुती नाही, म्हणजे इट इज नॉट नेगेटिव्ह, बट थोडंसं कनिंग आहे त्यात. टेम डाऊन थोडीशी, आणि थोडीशी काय म्हणतो आपण त्याला, सिच्युएशनल नेगेटिव्ह आहे ती नेगेटिव्ह. बरं, साडी की वेस्टर्न लुकमध्ये? साडी. बरं, तिच्याबरोबर सोलो डान्स करायला आवडेल की गणपती डान्स? नो डान्स. नो डान्स.
आम्हाला No doubt. खेचायला लागतं मेहुलला नाचायला No doubt. आणि तो आल्यावर नुसतं एवढं करून निघून जातो. त्याच्यामुळे सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना माहितीये जर का कुठली डान्सिंग पार्टी असेल मेहुल फक्त प्रेक्षक, सगळे बॅगा बिगा सांभाळण्याचं काम. आय एम हॅपी, तुम्ही सगळे नाचा, मी एका ठिकाणी बसतो, व्हेरी हॅपी बघायला. हा कोण काय वेळी कित्येकदा बाहेर जातो तेव्हा सगळे मित्रमंडळी ते खूप म्हणजे कधी नाचलेच नाहीत आणि कधी पुढे नाचायला मिळणारच नाही या एनर्जीने नाचत असतात. येस. सौभिन्या मावळीसोबत कॅन्डल लाईट डिनर का पाणीपुरी? पाणीपुरी कॅन्डल लाईट डिनर आत्ताच परवा तिने मला एक सजेस्ट केलं होतं जो मी कॅन्सल केला. मला हे नाही होऊ शकत हो यार. पाणीपुरी. जाऊ दे. त्याच्या मागचं वेगळं परत आहे. नाही, एवढंच ते फारच तिने टिपिकल एक होतं मिनिट, काहीतरी. टिपिकल नाहीये ते, सगळे कपल्स करतात, फक्त आपण करत नाही. कॅनपी आणि ते खाली बसायचं आणि इट वॉज अ रोमॅन्टिक समोर डेट projector. दॅट आय वाज प्लॅनिंग. आमची एंगेजमेंटची 2nd अॅनिव्हर्सरी आहे. Wow, congratulations, guys. थँक्यू व्हेरी मच. तर त्याच्यासाठी मी म्हणत होते की आपण एकतर मला त्याला सांगायचं नव्हतं, मी खूप मोठी चूक केली, अभिज्ञानेच चूक केली खूप मोठी खरं तर, पण मी केली ती चूक. मी त्याला सांगितलं की मी हे प्लॅन करते आणि त्याच्यावर त्यांनी तोंड वाकडं करून त्यांनी नाही सांगितलं मी येणार नाही, तू एकटी जा तिकडे पॉपकॉर्न खा, छान रोमॅन्टिक मूवी बघ आणि एकटा सेलिब्रेट कर. का पण? अगं कॅनपी, त्यात ते मिरची लाईट, त्यात ते 2 हार्ट शेप पिलोज. एक मिनिट, हे तुझा प्रॉब्लेम नाहीये. खाली खाली गादी. बसायचं, खाली गादी आणि खाली बसायचं आणि पिक्चर बघायचं. का घरी बघूया ना आपण त्यापेक्षा पिक्चर. अरे असं नसतं मेहुल. ओ गॉड, कळलं ना तुला. ऍक्च्युली असं नसतं. नाही ठीक आहे, पाणीपुरी पण छान असते ना, चौपाटीवर जाऊन पाणीपुरी खायची उभं राहून छान. त्याला सिम्पल गोष्टीच आवडतात. प्रॉब्लेम हा कॅन्डल लाईट डिनर कशाला. प्रॉब्लेम नाहीये, चांगला आहे. येस. बरोबर. तिच्यासोबत मालदीवला जायला आवडेल की ट्रेकिंग? मॉलिक्स. हो, कारण ट्रेकिंगचा टी पण आमच्यात नाहीये. माझ्यासाठी हॉलिडे आणि किंवा वेकेशन इज अ थिंग की जाऊन तिकडे आपण निवांत प्रॉपर्टीज एन्जॉय करायला आवडतात ह्याला. म्हणजे आपण कसं की बॅगा टाकू, एक तत्सम थोडं कुठलं तरी आराम हॉटेल बुक करू, करू. हा, निसर्ग एन्जॉय करू. ट्रेकिंग म्हणजे आपणच पैसे द्यायचे आणि आपणच स्वतःचे आपल्या हाल करून घ्यायचे. जीवाशी खेळायचं आणि डोंगर चढायचे. कशासाठी, काही गरज नाही. पण ती वेगळी मजा असते. अरे पण पण तुला ती ज्यांना येते मजा ते करतात. मला नाही आवडत. अरे तुला माहितीये का, मॉलदीव्स मध्ये मी सांगितलं मेहुल मला ना एकदा आयुष्यात स्कुबा डायव्हिंग कर, तू कर, मी बॅगा सांभाळतो, तू डुबकी मारून माशांबरोबर फोटो काढून सगळं करून ये, तू सगळं कर. मी तिला नाही डिस्करेज करत. हा, ही डझंट डू That is okay. You पण त्याच्यामुळे मला कंपनी शोधायला लागते म्हणजे दुसरी. ती तिचा प्लॅनच कॅन्सल करेल ना. नाही उपाय नाही, काय का ती तिच्याकडे? जाते. आता मी कुठे उत्तराखंडला होतो तेव्हा तिने ते राफ्टिंग केलं एकटीने. हो, मी ते केलं. मी नाही. हे काय, हे बघ तो पडला, तो पडला. अरे ते 4 डिग्री पाणी आहे त्या गंगेचं. अगं, अरे पण ती मजा वेगळी असते, तो अनुभव नाही, वेगळा त्याला- असतो. कारण मी व्हिडिओज बघितले होते जे इतके हसत आणि मजेत जात होते ना लोक, ते मध्ये रस्त्यात पडले पाण्यात आणि त्यांची जी हालत झाली. ऍडव्हेंचर नाही, त्यांचं तोंड बघायला पाहिजे होतं. ते इतके घाबरले होते ते. अहो, तीच तर मजा असते ना, नाही घाबरणं, मजा नाही, भीती. जीवाची खेळ आहे तो. हा, त्याचं म्हणणं आहे मी पैसे देऊन का घाबरू, माझ्या जीवाची हाल का करून घेऊ, मी नाही करून घेणार, त्यापेक्षा मी राहीन. कोण 10 लोक बघणार आणि हसणार वरनं की काय बघ कसं, काही गरजच नाही. आणि तो कंटिन्यूस 2 दिवस मी तिची मनाची तयार करून, मेहुल आपल्याला करायचं आहे राफ्टिंग, मी बुकिंग केलं दोघांचं. ते बघ तो पडला, तो तिकडे पडला, नाही 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 मी नाही येणार, मी नाही तू मी एकदा नाही. काम कर, तू प्लॅन कर आणि त्याला सांगूच नको आणि direct घेऊन नाही, जा. त्याच्यानंतर मी नाही, तुला सांगते आम्ही काय झालं. गेलो, पूजा, राफ्टिंगला आम्ही गेलो. राफ्टिंगला गेलो, त्याची मनाची तयारी झाली, मी आम्ही सगळं खाली ते उतरलो. costume घातलं सगळं, पण मला अस्थमाचा त्रास असल्यामुळे आम्ही त्या राफ्टवर बसायला जाणार आणि मी हिला म्हटलं की तू माझा इन्हेलर घेतलायस का. तर त्यांचे कान टवकारले हे तिकडे. ऐकल्यानंतर तो जो मेन जो राफ्टवरती बसणारा जो इन्स्ट्रक्टर होता त्यांनी ते ऐकलं आणि येऊन विचारलं की तुम्हाला त्रास आहे का. म्हणलं हो. मग ते साईडला जाऊन त्यांनी काहीतरी खुसफुस केली आणि ते येऊन मला म्हणाले की नाही सर तुम्ही नाही तुम्ही जाऊ नाही, शकत, right, इट इज रिस्की फॉर यू. आय वॉज व्हेरी हॅपी. त्याला तो बहाणा मिळाला, बहाणा. नाही नाही, आता तो बोललाय ना, नाही, मी इमिजिएट म्हणजे जेवढा वेळ मी ते कॉस्ट्युम घालायला घेतला त्याचं 1% वेळ मी फक्त काढायला. आणि मग मी एकटी राफ्टिंग करते, पडते. तिने 2दा केलं, ती पडली पण तिने 2दा केलं. आणि मी फिल्मच्या शूटसाठी गेलो होते, त्याच्यात पण केलं आणि तेव्हा पण केलं. सो आय वॉज हॅपी. आय डिड माय ओन. सोलो ट्रिपला जात जा. तिने ते हे पण केलं काय ते
झिपलाईन Zipline. झिपलाईन पण केलं तिकडे पण हा असाच तू येणार आहे नाही नाही आणि मी तिकडे मध्ये अडकले होते माझा असा प्लॅन होता छानसा की ऍडव्हेंचर वाला जो शो आहे तुला माहिती हा, हा. त्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन जायचं पण ऍडव्हेंचर नाही तू छान छान हॉटेलमध्ये घेऊन जा तिकडे छान बसव छान हा, तू खा, मला पी. इंडियात कुठेही सांग ॲडव्हेंचर इज माझ्यासाठी तुला बेस्ट ऑफ द बेस्ट जेवण कुठे काय छान मिळेल कुठे काय फिरायला ते मी तुला सगळं सांगू शकतो त्याच्यावर काहीच नाही म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण पीएचडी केलेली आहे So असं म्हणायला हरकत नाही. ॲडव्हेंचर खाणं-पिणं. कारच्या खाली मी बघितलं ते सगळं नाही ते होत. सगळं नाही होऊ शकत नाही. बरं अभिनयाचं सिक्रेट सगळ्यात जास्त कोणाला माहिती आहे रेश्मा की अनुजा अनुजा हो बरं अभिनयाची बर्थडे 13 मार्च क्या बात आहे म्हणजे लगेच मला वाटलं बरं तिची मला favorite- सगळ्यांच्याच लक्षात राहतं एकदा हो. सांगितलं की मला लक्षात राहते म्हणजे माझ्या नातेवाईकांमध्ये आधी याचा मेसेज जातो हो. आणि मग मला मी रात्री तिला सकाळी सांगतो सांगतो हा. किंवा रात्री सांगतो की आज याचा हिचा किंवा ह्याचा वाढदिवस आहे आई आणि त्याला- मी फोन करते हा म्हणजे मेहुलचा कॉल आला होता म्हणजे थोडक्यात की तू लेट झालीस पण ह्याला लक्षात राहतं मला नाही राहत मी काय करू गाडीचे नंबर आणि वाढदिवस हो. मला लक्षात राहतं. बरं फेवरेट डिश अभिज्ञाची फेवरेट डिश कॉन्टिनेंटल तिला खूप आवडतं आणि कॉन्टिनेंटल मध्ये आय थिंक पास्ता इज पास्ता yeah. तिचं आवडतं गाणं आजच सकाळी कुठलं तरी गात होती स्लो मोशन गात होती आज सकाळी कुठलं सलमानचं एक स्लो आहे ना. मोशन हा जो- पण आवडतं नाहीये ते तुला माहिती आहे आवडतं कुठलं आहे ते तू सतत लावत असतोस आणि गाडीत ऑलमोस्ट त्याने हिंट दिलेलं आहे नाही तो लावतोस पण त्याला माहिती आहे त्याला त्याचं नाव नसेल आठवत आता है ना ते मी लावत असतो कारण आता ते लावून लावून युट्यूबलाही कळलंय की ह्या दोघांच्या आवडीचं खेळ ते ऑटोमॅटिकली सजेस्ट करते यू प्ले दिस सॉन्ग आय थिंक आम्ही दोघंही निलाद्री कुमारचे हा, instrumental इन्स्ट्रुमेंटल आहे. पीसेस खूप more एन्जॉय into करतो क्या बात आहे आणि लेटेस्ट आत्ता मला असं वाटतं माझं फेवरेट इज हुतुतू हा मिमी मधलं गाणं मी म्हटलं Yeah. क्या बात सो आता दॅट यू नो दॅट इशारे वाले की तो हा, प्रेम- हा, हा? तेव्हा सगळ्यात आधी दोघांमध्ये कोणी कोणाला प्रपोज केला बरं सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण आहे अजून हात असतील तर सगळे सगळे माझ्याकडे भांडण झाल्यावर सॉरी कोण बोलतं हो, आयुषी हो. यावरती मी शकते सिरियसली हा, मला वाद नाही Seriously. आवडत जास्त वेळ Seriously. खेचायला आणि मी खेचत नाही पण माझी अशी अपेक्षा पण असते हिला की राग आला ना की ही काय करते ना ही एकटक बघत बसते म्हणजे मी जर काय बोललो कंटिन्युअस बघत बसते काही हलत नाही काही नाही सो माझं असं होतं मला इरिटेट होतं ते की एक व्यक्ती घरात नुसताच बघत बसलाय सो मी सॉरी End सॉरी करतो. म्हणून Sorry म्हणून संपवून. येस बरं सगळ्यात बेस्ट कुक कोण आहे मी नॉनव्हेज इन Both. ब्रॅकेट नाही हां बोथ रे माझ्यासाठी कधी कधी व्हेज तू पण खारट आहेस त्यामुळे मी काय बोलू शकत नाही बरं डेटचा व्हेन्यू कोण ठरवतं मीच एन नाही इथे इथे मी पण सपोर्ट त्यालाच करीन मीच. आतापर्यंत जो 100%. प्रवास ऐकलाय तोच येस मूवी बघताना झोपतं कोण मी कारण जर मूवी हिच्या चॉईसचा असेल तर माझ्या चॉईसचा असेल तर मी बघत असतो तीही बघत असते बट इफ इट इज मला हर चॉईस मला असे स्लो पण चालतात इमोशनल पण मला चालतात ही असे नॉट समबडी रोमॅन्टिक हां मूवी स्लो मूवीज नाही त्याच्यामुळे झोपतो झोपतो मी प्रॉपर आणि मी अशी रडत असते व्हॅलेंटाईन डे की पाडवा दिवाळीतला पाडवा पाडवा करवा चौथ की वटपौर्णिमा वटपौर्णिमा करवा चौथ दिवाळीच्या 1 महिना आधी येते की 7 दिवस की 11 दिवस 7 दिवस करवा चौथ 7 दिवस हां 7 दिवस करेक्ट हां अभ्यंग स्नानाला कोण आवर्जून उठतं मी सगळ्याच दिवशी मीच आवर्जून लवकर उठतो आणि मग मी हिला उठवतो त्यामुळे तू बोलून स्पेसिफिकली अभ्यंग स्नानाबद्दल बोलताय पण त्यालाही मीच उठणार ना तू कशी उठणार लवकर तू उठतच नाही लवकर मग तुला उठणं कोण लावणार ते एक दिवस उठशील ग हा एक दिवस मग त्याच्याबद्दलच बोलतोय आम्ही रोज पण बद्दल नाही otherwise बोलत. सुद्धा आज पण मी उठलोय पहिले आणि मी हिला उठवलंय सर्वात जास्त तयारी कोणाला वेळ लागतो कोणीही सांगेल इथे बसलेलं हो. विनय काय ऐकते मी तुझ्याबद्दल अरे यार ह्यांनी खूपच मला स्पॉइल करून ठेवले खरं सांगायचं तर त्याने पण हा सगळं- मला कंटाळा येतो यार, लवकर उठायचा हा उठतो कारण ह्याला नाही, आठ मला वाजता- जाग येते 7-8 ला जाग आय गेट अप
आणि मी एवढं लवकर नाही उठणार. मला काम नसतं तेव्हा मी नाही, नाहीतर विचार सकाळी 5 वाजता पण गुल. हे काय बोलते? नाही उशिरापर्यंत झोपायला मलाच खूप गिल्टी वाटतं. म्हणजे आय थिंक की आय काम एम जस्ट असं लुझिंग नसतं, आउट ऑन लॉट ऑफ टाइम. सो मी उठतो. मग अगदी झोप आली की दुपारी 1 तासभर झोपायचं. पण ही साधारण 14 तास तर झोपत असेल दिवसात काम नसताना. काम असतानाही ती सेटवर एक दुपारची झोप काढतेच. झोपकी. मध्ये मध्ये सीनच्या मध्ये बरं, उठणं की बॉडी स्क्रब? उठणं. बरं, गिफ्ट बद्दल तर बोललोच आहेत आपण, तू देणार आहे. सो एक उखाणा झालाच पाहिजे. दिवाळीचा पाडवा आहे, उखाणा तो बनताय. बापरे, मला विचार करायला लागेल यार. सो ह्या वर्षी आहे माझा पहिला पाडवा, ह्या वर्षी आहे माझा पहिला पाडवा. सो मेहुलचा खिसा कापणार आहे मी उभा आडवा. वा 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 वा. तुला प्रिपेअर्ड राहावं लागणार आहे खिसा कापण्यासाठी. नक्कीच. तू कितीही घाई कर, पण माझे सगळे खिसे काय तुझ्याचकडे आहेत आणि ते कार्ड होल्डर वगैरे actually. सगळे तिच्याचकडे आहेत. त्यामुळे काय ते कापणार. मी त्याला पॉकेटमध्ये देते. सगळं तीच घेऊन फिरते. त्यामुळे मी तिला म्हणतो की मला जरा नाही, कारण सांगते मी, त्याच्या मागे कारण आहे पूजा, की हा खूप काय म्हणतो आपण त्याला, इम्प्रॉम्प्ट खर्च असतात ना, जे अनावश्यक खर्च म्हणू आपण त्याला, वायफळ इम्पल्सिव्ह बाईंग माझं खूप आहे. सो आय हॅव टू देन टेल हिम की हे पैसे नाही आहेत तुझ्याकडे, आणि त्याच्यासाठी नाही म्हणजे मला गायब करावे लागतात अकाउंटमधनं. तेव्हा किंवा त्याच्यामुळे ह्याच्यावर जो एक थोडासा लगाम पण आला ते आहे एकाची बरं आहे. कारण एक जण असा असावा की तो थोडं ही खूप आहे पण थोडं कंट्रोल ठेवण्यासाठी. त्याचे तुला फ्युचरमध्ये काय त्याचे बेनिफिट्स आहेत ना, ते पुढे म्हातारपणात दिसतील. अहो, एक वेगळं प्रकरण आहे. ते प्रकरण काय आहे नेमकं, प्लीज प्रेक्षकांना सांगावं. अहो अभिज्ञा कोणाला म्हणते? घरात तरी त्यालाच म्हणावं लागतं अहो, कारण तोच त्याचंच खूप घरात म्हणणं असतं सगळ्यांपेक्षा जास्त. ही हॅज गॉट द अटमोस्ट इम्पॉर्टन्स इन द फॅमिली अँड इन द हाऊस. पहिलं त्याचं सगळं बघितलं जातं. प्लॅन करताना पहिले आहोचं काय करायचं हो. हे प्लॅन करा, मग आपण प्लॅन करू. तो राजा माणूस आहे घरातला. नशीब काढलंय पोराने. बरं, मला सांग, अभिज्ञाला लाडाने कोणत्या नावाने हाक म्हणतोस? भावे. क्या बात आहे. म्हणजे सासरी असून सुद्धा या नावाने हाक म्हणणं हा एक वेगळा. हो 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 हो, मजा येते मला बरं वाटतं. भावे. तू काय नावाने हाक म्हणतोस? ओ गॉड, आय वॉज ड्रेडिंग ते नाव आता घेतलं तर त्यांना म्हणजे दिवाळीचं फरक. तुला माहितीये, मी इकडे येताना म्हणजे अगदी मनात आलं होतं प्लीज हिने हा प्रश्न विचारू नये, कारण इट विल बी व्हेरी एम्बॅरेसिंग. बट चिबडा. चिवडा. चिवडा नाही, चिबडा. उद्यापासून मला किती लोक चिबडा हाक मारणार आहेत मला माहिती ओय, नाही. चिबडा! हे बघणार आहेत ते मला रस्त्या विस्त्यावरती चिबडा बिबडा हाक चिवडा. मारतील. हो. पण का? काय माहिती मला कुठनं पण नाही आलंय. माहिती कुठून सुरुवात झाली. मला पण नाही माहिती का चिबडा का असं मला गेल्या दिवाळीला हा तू करणार होतीस का पदार्थ कुठला तेव्हापासून नाही, मला खरंच नाही माहिती. म्हणजे त्याच्या मागे जर तू मिनिंग वगैरे विचारलंस तर तसं काही पण हे लग्न झाल्यावरच चालू झालं की हो. लग्नाच्या आधीही? लग्नाच्या आधी पण चिबडा आधीपासूनच. चिबडाच बोलायचे मी त्याला. आणि हिच्यामुळे हिचे मित्र मैत्रिणी सगळेच मला चिबडा चिबडा, कसे आहात तुम्ही चिबडा. सगळेच. म्हणजे निखिल आणि श्रेयानी तर बहुतेक त्यांच्या फोन मध्ये नाव पण तेच ठेवलं असेल. मिस्टर चिबडा आणि मिसेस चिबडा. निखिल तर मला कॉल करताना चिबडा म्हणूनच फोन करतो. चिबडा कसे आहात. पण वेगळं आहे आणि मला माहित नाही त्याचं म्हणजे मिनिंग काय, पण मला ना असं खूप आवडतं. तुला खरं सांगू, मी आता खूप कंट्रोल करत करत मला ना ही खूप घाणेरडी सवय आहे, घाणेरडीच आहे, आणि की मी मला ना आजूबाजू भान नाही राहत. मग मी त्याला असंच चिबडा म्हणून मी लक्षच ऍड्रेस देत करते. मग तू लक्षच देत 4 नाही. लोकांमध्ये ती मला मग मला हाका मारते, कळतं मी की लक्ष नाही देत आय नाही. शुड नॉट. मग ती मला मग मला बोलते. रेजिस्टर होतं ऍक्च्युली की नाही मी पण चार चौकात कशी हाक? मी सांगितलंय तिला तू 4 लोकांत मला हाक मारली तर मी बघणार नाही तुझ्याकडे. होतं माझ्याकडनं. ओघा ओघा पण ए चिबडा असं होतं ना. आता मी तुला काही एक निकनेमने बोलवत असेल पू, तर माझं असं ए पू ऐक ना असं होतं ना 4 चौघांमध्ये. जसे ह्यांचं कसं एक माओवादी ग्रुप आहे, म्हणजे अनु माऊ, रेश्मा माऊ, शेव माऊ, हे सगळं ते एकमेकांना सगळेच माऊ आहेत. हा, मग आमचं होतं असं आपसूक माऊ नखानं असं करू. ते आपापसात माऊ करूनच बोलतात. हो, बरं, यू लव्ह कॅट या डॉग्स? बोथ.
इक्वली. ओके. सो दोघांचंही ते प्राणीप्रेम, मला तर हो. प्राणीच आवडतात मला. मी तर हिला किती मला हत्ती पाळायचं एकदा. जागा हा नाही. म्हणतो मी त्याच्यावर ऑफिसला आमच्या सोसायटीत परमिशन देणार नाही त्याच्यावर मी आरामात ऑफिसला जाईन म्हणे. म्हणलं संध्याकाळपर्यंत आयुष्यात किती पाहिजे म्हणजे किती आराम करा माणसाला. काही आणि काही पेट्रोल डिझेलचं टेन्शन नाही. अरे traffic पण चं tension नाही. 20 किलो केळी खाईल त्याचा खर्च काय, ठीक आहे ते वापर. आणि ते गॅलन भर पाणी पिईल त्याचा खर्च काय. नाही, पाण्याचा खर्च नाही होत एनिवेज, पण त्याची शी शू ती मीच काढणार. मग तिकडे डोंगर साचणार, तो मी बाजूला आवडली करणार. कधी असं घरात केलं तर तू साफ करण्यासाठी नाही, अहो, घरात काही नाही. नाही, घरात म्हणजे तू लहान असताना तेव्हा नव्हती. ही इज वेल ट्रेन, त्यामुळे तो सांगतो. तो फक्त द्वाडपणा करतो घरात, आणि त्याच्यासाठी मीच असते मग. त्याचा द्वाडपणा म्हणजे कसा आहे ना, मी घरात असीन तर तो कोणाला पटकन माझ्या जवळ यायला देत नाही. मला कोणी पण मला असं नाही करू शकत, किंवा कोणी पटकन मी बसलोय तुला राग माझा फोन नाही घेऊ शकत, हे त्याला आवडत नाही. म्हणजे अशी सडन ऍक्शन, सडन मुवमेंटला तो घाबरतो. म्हणजे तो घाबरतो, त्यामुळे तो अटॅक करतो. त्याला बरं, काही फोटोज आणि काही व्हिडिओज आहेत, सो त्याच्या मला तुझी रिॲक्शन्स पाहिजे. अभिज्ञाचेच आहेत. बापरे. हे सगळं पुण्यात राहून काय केलंय ते. ह्याच्यावर काय म्हणायचं तुला? लावणीवर मी हे केलंय. हो, फ्युजन. छान केलंय पण हे व्हेरी डिफरंट. आणि त्याच गाण्यावरती आपल्याला एक प्रकारचा डान्स बघायची सवय झाली होती, हिने वेगळा डान्स केला. वेगळा डान्स केला. सो माय बिगेस्ट फॅन इज इन द हाऊस. येस, त्यामुळे अप्रिशिएट केलेलं आहे. बरं, हे कसं शक्य झालं? हे हिनीच शक्य ते म्हणजे घडवलंय सगळं. आणि हे सत्य घटनेवर आधारित आहे, कारण सिन्स ह्याला अस्थमाचा त्रास आहे, त्याच्यामुळे तसंच ना माझं ब्रीदिंग तसं पण खूप हे म्हणजे हेवी असतं त्यामुळे. हेवी, हा म्हणजे थोडासा आवाज करणार. सो मी म्हटलं की हे छान आहे, म्हणजे मला त्याचा त्रास नाही होत, पण आय लाईक्ड द रील. बरं, याच्यावर काय म्हणशील? मी आणि बाबा. हे खूपच गोड आहे. बाबा नाचलेत बघ ना कसे. हो हो हो, ते मस्त नाचले. माझ्या बाबांना खूप आवडतं नाचायला, आणि ही त्यांची फेवरेट स्टेप हो, आहे. ते आणि- घरात पण हे करतात. म्हणजे ही स्टेप खरं तर ह्यांच्या नावावर रजिस्टर झाली पाहिजे. कारण हे असं लहानपणापासून ही स्टेप असं एवढंच करतात, कुठलंही एवढंच गाणं करतात. तू गाणं कुठलंही लाव मागे ही स्टेप, ते असं वाटेल अरे वा छान नाचतं या गाण्यात. आणि ते सगळे जे माझ्यात गुण आलेत ते सगळे माझ्या बाबांमुळे आलेत. सो मी जर का खूप अशी नौटंकी आणि काय म्हणतो आपण त्याला, ओव्हर ऍक्टिंग जर का वाटत असेल, सगळे माझे बाबा आहेत. कारण माझे बाबा जे कॅमेऱ्याच्या मागे आहेत तेच मी कॅमेऱ्याच्या समोर आहे. Correct. बरं, फर्स्ट तू एक व्हिडिओ केलेला सिच्या बरोबरचा. मी बरोबर, येस, मेहुल बरोबरचा. ओ हो, हां 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 हां. एकच मिनिट. कुठला येस. टू बेस्ट फ्रेंड्स इन द रूम, दे माय किस. बरं, याच्यासाठी किती तास तुला मनवायला लागले ते? नाही, हे खूप स्पॉन्टेनियसली झालंय. नाही ह्याच्या मागे मी तुला सांगतो, हे तिने केलं ना तेव्हा तिने मला सांगितलं होतं की मी अपलोड नाही करणार आहे. मी तिला त्या अटीवरती मी म्हणालो होतो की ठीक आहे करूया. ती बोलली जस्ट एक मजेसाठी आपण करूया. मी तिला सांगितलं होतं बाय द हे म्हणाली की अपलोड नाही करणार आहे, आणि मी काहीतरी कामाने मला फोन कॉल आला आणि मी येऊन बघितलं तिने ऑलरेडी अपलोड केला होता. हो, मला त्याच्याबरोबर असंच करायला लागतं. कारण आणि ह्याच्यात मजा काय होती की मी त्याला सांगितलं होतं की तू त्या बाजूला बघ, मी ह्या बाजूला बघणार. ॲज युजल ह्यांनी उलट्या बाजूला बघितलं, आणि आम्ही पुन्हा एक शूट केलं होतं. बट आय थॉट दिस वॉज मोर, दिस वॉज व्हेरी मच लाईक मेहुल, की तो सांगितल्याच्या ॲब्सल्यूट ऑपोजिट करतो प्रत्येक वेळेला. पण ऍक्च्युली तिला खरंच असेच प्लॅन करावे लागते तुला न सांगता, तरच ते सक्सेसफुल होतील अभिज्ञा, राईट? हो हो हो. नाही त्यामुळे आता ती म्हणते ना रील काढायचे, ते मी माझ्या फोनमध्ये काढतो आणि मी तिला देतच नाही. मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड कर काय काढायचं ते. त्याच्या फोनमध्ये खजाना आहे, पण तो देत नाही. जबरदस्ती बरं, असा काढतो. कोणता रील आहे जो तुला दाखवायला आवडेल? नाही कुठलाच नाही. तरी एक आहे ज्याच्यामध्ये ही चुकली आहे. मी तुला नंतर दाखवीन. कॅमेरा बंद नंतर झाला. दाखवेन. ते बंद केल्यानंतर दाखवीन. इकडे दाव. ह्याच्याबरोबर फार कमी येते यार, तिचा फोन चेक कर. तिच्या फोनमध्ये करोडो आहेत. इंस्टाग्राम वाल्यांकडे नसती जेवढी हिच्याकडे. बरं, घरात बॉस कोण आहे? असं काही नाही. असं काही नाही ना. नाही, आम्ही आटून पाटून होत असतो. अच्छा. सिच्युएशनवर डिपेंड आहे. आम्ही आटून पाटून होत असतो. समटाइम्स आय टेक चार्ज, समटाइम्स ही डज.
बरं, जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल? स्पेशली दिवाळी आहे, सो धमाल केमिस्ट्री दोघांची आम्ही ऐकली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने मी तयारी आलेली प्रश्नांच्या, त्याच्या टोटली मी ऑपोजिट सगळं विचारलेलं आहे. कारण की मला एवढ्या काही गोष्टी मिळाल्या होत्या की तू एक्सपेक्ट केलं तर मेहुल काही बोलणारच नाही. पण ह्यावेळेला मी माझ्या कॅमेरा पर्सनलाही सांगितलेलं, ऐक खूप अजिबात न बोलणार आहे, त्यांना बोलतं करायचंय, पण मला खूप मजा आली भेटून. आणि असं वाटलं की आज अभिनव तू राहू दे, तू गप्प back बस. footला. हा, हा. हा. म्हणजे तुझ्या सगळ्या पोलखोल केलेल्या आहेत, हो. त्यामुळे ते मला आवडलं. ती त्याची पर्सनॅलिटी आय थिंक तो खूप बोलका आहे. तो जसा सगळ्यांसमोर आहे तसा तो नाही, तो भयंकर बडबडा आहे. पण आय एम व्हेरी हॅपी दॅट तो सगळ्यांसमोर ओपन व्हायला कम्फर्टेबल झालाय अँड आय लाईक दॅट चेंज इन हिम. येस. सो या पाडव्यानंतर सगळे आपण शूट तुझ्याबरोबरच करू. सो तुझी सगळी पोलखोल स्पेशली येस. म्हणजे मला न बोलवता जरी तू ह्याला बोलवलं हिची हिच्या मित्रांची मैत्रिणी सगळ्यांची मी पोलखोल करू शकतो. हो. आणि आता तर असं झालंय की माझे मित्रमैत्रिणी मला फोन करतच नाहीत. आणि खरं सांगते मी, मला प्लॅन्स माहिती नसतात, मला कोण कुठे भेटणार आहे, काय करणार आहे हे माहिती नसतं. हे मेहुलकडनं मला कळतं. श्रेया हो 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 सगळे सगळे श्रेया, अनुजा, रेश्मा, जेवढे मला आजपर्यंत फोन आलेले नाही आहेत तेवढे दिवसात त्याला येतात फोन त्यांचे. पण आय एम हॅपी दॅट वे. आणि इवन माझे आई बाबा सुद्धा फॉर दॅट मॅटर मला जेवढं फोन करत नाहीत तेवढं ते, आणि ते त्यांनी कमवलेलं आहे. आमच्या खूप गप्पा असतात त्यामुळे, आणि खूपशा गप्पा मी कधी कधी हिला सांगत पण नाही. हो, मला माहितीही नसतात माहिती काही नसतात. काही गोष्टी. जनरल गप्पा खूप कम्फर्टेबल झाल्या आहेत त्या शेअर करायला ह्याच्याशी. कारण मला असं वाटतं की सगळे एक थोडंसं म्हणतो ना भाऊ फिगर तसा झालाय हा. बिकॉज तो खूप जास्त पॉझिटिव्ह आहे सगळ्यांबद्दल. म्हणजे त्याला नाही आवडत, त्याला कोणीही आणि असं त्यांच्याही असावं, बाबतीत real life एखादी life मध्ये गोष्ट असं त्यांनी असावं. काही केली मला नाही आवडली की मी लगेच फोन तो लगेच सांगतो की हे मला आवडलेलं नाही. हो, नको करूच परत. पुन्हा ना माझ्यासमोर नाही करायचं माझ्या मागे कर, माझ्यासमोर नाही क्या करायचं. बात आहे, ग्रेट. बरं, पोलखोल करतो सगळ्यांची, तर या तिघींची करून टाक आता. जर आलाच आहेच आणि सगळ्यांचे करून टाक. ए, साधारण सगळे विचारकेच आहेत त्यामुळे काय पोलखोल यांची काय येतं ते काय म्हणजे कशाशी निगडीत बोल? काय म्हणजे कशाची पोलखोल करू पर्सनल म्हणजे स्वभावाच्या बाबतीत. हा, एक एक गोष्ट तू सांगू शकतोस जी माहिती. अनुचा स्वभाव म्हणजे अनु तू बघायला गेलीस तर तिचा स्वभाव माझ्यासारखाच आहे. म्हणजे ती शी इज अ फटकळ. फिमेल व्हर्जन ऑफ मेहुल. मी. खूप फटकळ, म्हणजे मनात आलं की लगेच तोंडातनं ते बाहेर आणि ते तोंडावर बोलून मोकळं होणार. राईट. श्रेया तशी नाही आहे. श्रेया फार 10 वेळा विचार करून आपण हे बोललो तर समोरच्याला थोडंसं वाईट वाटेल, आपण नको बोलूया. रेश्मा काही बोलायच्या आधी ती स्वतःच एवढी कन्फ्यूज होऊन जाते कधी की बोलू का नाही, म्हणजे नंतर तीच विसरते की मला काय बोलायचं होतं. मग तिला 4 दिवसांनी ते आठवतं, मग ती 4 दिवसांनी बोलते. पुन्हा बोलते आणि पुन्हा कधी कन्फ्युज. पण ती निखिल खूप कमी बोलतो. वन लाईनर. वन लाईनर्स असतात त्याचे, पण तो बरोबर बोलतो. जेव्हा बोलतो तेव्हा करेक्ट बोलतो, पण कमी बोलतो. बरं, दिवाळीचं काय प्लॅन आहे तुमचं चौघांचं आणि सगळ्यांचं? भेटायचा प्लॅन आहे, पण आय थिंक दिवाळीत नाही होणार. म्हणजे आता सगळेच बिझी आहेत. सो दिवाळीच्या नंतर एक पार्टी होणार. हा, एक पार्टी आमची होईल, क्या बात आहे. दिवाळी पार्टी. सगळे सो एकत्र. थँक्यू सो मच. पहिल्यांदा असं झालंय की मेहुल बोललेला आहे. हो. सो थँक्यू सो मच. I'm तू so खूप happy. कम्फर्टेबल आहेस आणि बरं वाटलं मला ही ते बघून ऐकून की येस यू आर मच मोर कम्फर्टेबल. यू लकी. येस, आय एम व्हेरी मच लकी. आणि नाही कम्फर्टेबल, कारण मी तुला गेले 3-4 वर्ष श्रेयाकडे Oh, yes. बघतोय त्यामुळे. पण तिकडे कधीच इंटरव्ह्यू हा. सरांनी दिला नाही. नाही. किती वेळ आपण करूया का? कर- पण नाही. नाही, गणपतीचं महत्व असतं ना तिकडे, आपलं काय. सो आवडलंय, बरं वाटलं. थँक्यू सो मच. सो जाता दिवाळीच्या शुभेच्छा. हो. हाय सगळ्या प्रेक्षकांना आम्हा दोघांकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं वर्ष सुख समाधानाचं, आरोग्याचं आणि भरभराटीचं जाओ, जसं आमचं जाणार आहे. हॅपी दिवाळी फ्रॉम बोथ ऑफ अस. शुभ दीपावली. शुभ दीपावली.